तुम्हाला माहित आहे का, जनगणना 2026-27 दरम्यान तुमच्याकडून विचारले जाणारे 33 प्रश्न म्हणजेच तुमच्या घरापासून ते जीवनशैलीपर्यंत संपूर्ण माहिती कव्हर करतात. होय, चला हे सर्व टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. पहिला टप्पा आहे जनगणनेमध्ये विचारले जाणारा घर आणि इमारतीची माहिती. या टप्प्यात तुमच्या घराची ओळख आणि रचना समजून घेतली जाते. होय मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे उत्कर्ष अकॅडमीमध्ये आणि जनगणनेबद्दल आपण महत्त्वाची माहिती घेत आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. होय, तर मग तुमचं घराबद्दल माहिती घेतली जाते. त्यामध्ये पहिला प्रश्न असतो तुमचा भवन क्रमांक आणि मकान क्रमांक नोंदवला जातो. म्हणजेच घराची जमिनी, भिंती आणि छतासाठी वापरलेले साहित्य देखील विचारले जाते. मग समोर तुम्हाला घराचा उपयोग कशा प्रकारे घेतात, म्हणजे तुम्ही निवासी राहत आहेत किंवा व्यावसायिक आहे इत्यादी प्रकारचे, आणि त्याचीच स्थिती कशा प्रकारे आहे, चांगली आहे, मध्यम आहे की खराब आहे, या प्रकारची माहिती नोंदवली जाते. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला कुटुंबाची मूलभूत माहिती विचारली जाते. या टप्प्यात कुटुंबाची रचना समजून घेतली जाते. मित्रांनो पहा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहणं गरजेचं आहे. मग पहा, कुटुंब क्रमांक आणि सदस्यांची एकूण संख्या, कुटुंबाचे प्रमुख आणि त्यांचे नाव, त्यांचे लिंग, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर वर्गातील नोंद याद्वारे माहिती घेतली जाते. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये घराची मालकी आणि रचना. पहा, तुमच्या घराची मालकी स्वतःची आहे का, त्याची रचना कशी आहे, घर स्वतःचे आहे की भाड्याचे आहे याची माहिती देखील घेतली जाते. घरात एकूण किती खोल्या आहेत, कुटुंबात विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे यामध्ये पहा. तसेच आपल्या घरामध्ये मूलभूत सुविधा किती आहेत या टप्प्यात जीवनमान समजून घेतले जाते. पहा, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आणि त्याची उपलब्धता तुम्ही कशा प्रकार आहे याची देखील माहिती घेतली जाते. तसेच तुमचा विजेचा मुख्य स्रोत काय आहे, शौचालय आहे का आणि त्याचा प्रकार कसा आहे. तसेच तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था देखील तुम्हाला विचारली जाते. स्नानगृहाची उपलब्ध आहे का, स्वयंपाकघर आणि LPG PNG कनेक्शन कोणत्या प्रकारचं आहे याची देखील माहिती तुम्हाला द्यावी लागते. पहा, तसेच तुम्ही स्वयंपाक आणि इंधन तसेच अन्न बनवण्यासाठी वापरले जाणारे मुख्य तुमचे काय स्रोत आहेत, म्हणजे तुम्ही गॅस वापरता की लाकूड वापरता की कोळसा वापरता इत्यादी प्रकारचं तुम्हाला याची माहिती द्यायची आहे. तसेच पहा, डिजिटल काही घरगुती सुविधा आहेत का तुमच्याकडे याची देखील तुम्हाला माहिती द्यायची आहे. तुमच्या घरामध्ये रेडिओ आहे किंवा काही महत्त्वाची डिजिटल साधनं आहेत, जसं की TV आहे, याची काही उपलब्ध आहे का, इंटरनेटची सुविधा आहे का, लॅपटॉप किंवा संगणक आहे का, त्याचबरोबर मोबाईल आहे, टेलिफोन आहे किंवा स्मार्टफोन आहे याची देखील महत्त्वाची माहिती तुम्हाला या 33 प्रश्नामध्ये आहे. तसेच तुमच्याकडं वाहनांची माहिती देखील मागितली जाते. मग तुमच्याकडे सायकल आहे की स्कूटर आहे, मोटरसायकल आहे की कार आहे, जीप किंवा व्हॅन, या प्रकारची माहिती तुम्हाला द्यायची आहे. पहा, तुम्हाला जीवनशैलीवर आधारित देखील प्रश्न विचारले जातात. जीवनशैली आणि संपर्क, कुटुंबातील मुख्य अन्नधान्य कशा प्रकारे आहे, कोणते अन्न तुम्ही खाता, संपर्कासाठी तुमचा मोबाईल नंबर देखील महत्त्वाचा आहे. मग हे महत्त्वाचं का आहे, ही सर्व माहिती मित्रांनो देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते. यामुळे सरकारी योजना योग्य लोकांपर्यंत पोहोचतात, पायाभूत सुविधा सुधारल्या जातात आणि अचूक धोरणे तयार केली जातात. होय, पहा, जर आपल्या देशाची लोकसंख्यामध्ये राहणारे विविध लोक यांची जर अचूक आकडेवारी समोर आली, म्हणजे शासनाला निवेदन करून त्याबद्दल काही योजना आखून तळागाळातील लोकांपर्यंत या योजना पोहोचवणे शक्य होते. पहा, जनगणना ही केवळ माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नाही मित्रांनो, तर ती देशाच्या प्रगतीचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे अचूक आणि प्रामाणिक उत्तर देणे ही देखील आपली तेवढीच जबाबदारी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अत्यंत महत्त्वाची माहिती होती. धन्यवाद.